स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये राक्षी ब्लॉग्स. सो आज मी चालले आहे लग्नाला. कोण कोण झालाय? हा माझा सबसे मोठा भाऊ, हा त्याला बारका भाऊ. ही माझी काकी, तिथे माझी मम्मी, हॅलो, मागा माझे पप्पा, इथे ड्रायव्हर काका ओ आणि जे हा कृष्णा काका आणि एक कॅमेरामॅन पण आहे. ते कॅमेऱ्याच्या मागे आहेत. चला आता आपण लग्नालाच भेटूया. हे बघा खूप दिवसानंतर हे ड्रायव्हर काका आलेत. खूप म्हणजे खूप दिवस काढले त्यांनी. मला वाटते एक 6-7 महिन्यानंतर परत ब्लॉग मध्ये हा चेहरा दिसतोय. आपण गाडी नवीन घेतलेली त्यावेळेस हा ब्लॉग मध्ये चेहरा दिसला होता. सो मंडळी, आम्ही अतिशय प्रचंड वेगाने चाललेलो आहोत टुवर्ड्स आरे मध्ये तपोवन मंदिरामध्ये. आजचं लग्न असणार आहे. लग्नाचं टायमिंग आहे 12 आणि आत्ता वाजले जवळजवळ 10-10:30 वाजलेले आहेत. तर आम्हाला टायमिंगमध्ये पोचायचं आहे. तर आम्ही एकदम अतिशय प्रचंड स्पीडने आणि अतिशय वेगाने आम्ही चाललेलो आहोत तपोवन मंदिराच्या इथे लग्न अटेंड करण्यासाठी. फॅमिली रिलेशनमध्ये लग्न आहे. तर आम्ही सगळेच चाललेलो आहोत. पाईपच्या खालून चाललो आपण. पाण्याच्या पाईप आहेत. कोण आहे? कोण आहे रे? हा, हे काय जय भीम बोलायचं उतरल्यानंतर. चला अरे नाही फायनली बॅग घेऊन आलाय. गाडीमध्ये बॅग राहिली होती कारमध्ये. तर धन्यवाद बॅग आणल्याबद्दल धन्यवाद. चल बिबट्या दाखव तुला. चल 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 माझ्याबरोबर बिबट्या दाखवतो. येतोस? इकडे बिबट्या आहे. तीच घेतोय रे. खालची जमीन कशाला पाहिजे? दोन्ही फोटो आपण भारी काढले. तर मंडळी, आम्ही फायनली पोचलेलो आहोत तपेश्वर मंदिराच्या इथे. हे बघा आपली गँग. तर लग्नाचं टायमिंग होतं 12:30. तर आता किती वाजलेत? आता 1 वाजायला आले. पावणे 1 वाजलेत. तर मंडळी, लग्नामध्ये नियोजन बघा. मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट केली आहे, खुर्च्या वगैरे मांडून. अजून नवरा नवरी कोणीच आलेलं नाही. आम्हीच पहिल्यांदा स्टार्टिंगला पोहोचलो आहे. आणि बाजूला जेवणाचं पण अरेंजमेंट करायचं चालू आहे. आणि हे पाहू शकता, आम्ही सगळ्यात लवकर आलेलो आहोत. त्याच्यामुळे पूर्ण हा जो हॉल आहे तो पूर्ण एम्प्टी आहे. तर चला आता थोडंसं काहीतरी सरबत वगैरे पिऊन घेऊया. ओ वाव, मँगो ज्यूस. या दादाचं काय घेणार आहेस? मँगो ज्यूस छान लागतंय. सुंदर लागतंय. मेंदू कमी आणि ह्याच्यात पाणी जास्त टाकलं.
मँगोच्या नावानं पाणी टाकलंय. मँगोचं जरा पाणी नको मला. हाऊस द टेस्ट? यू डोंट लाईक? दादाला दे. अरे दादाला दे की. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, आम्ही बसलोय लग्न मंडपामध्ये. मी आहे, राशी आहे आणि संघ आहे. तर लग्न होतं मंडळी किती वाजता? 12:30. वाजता. आणि आता किती वाजले तुम्हाला दाखवतो, थांबा एक मिनटं. एक आम्ही सगळ्यांच्या अगोदरच येऊन बसलोय. आता वाजले जवळजवळ 1:30 वाजायला आलेत. लग्न आहे 12:30चं, तरी पण आम्ही वेट करतोय. बघूया आता किती वाजता लग्न आहे. आपण कुठल्या जरी लग्नाला गेलो तरी नवरींचं नीट आवरतच नाही. हा लवकर. आम्ही गेलेलो चेंजिंग रूम मध्ये नवरीच्या. ती नवरी तयार होत होती आणि त्यांची बाजूच्या साईडला त्यांचा नवरा तयार होत होता. आता ते येतीलच किती मिनिटात माहीत नाही. त्याला आता आपण बघूया तर किती मिनिटात येते. सगळे तोपर्यंत थोडा आराम करणार, म्हणजे असं मोबाईल बघणार, काय पण बघणार. मग जेव्हा ते नवरी आली की start. नवऱ्याचा तर आता पता नाही. नवराबाचा आता पता नाहीयेच काय. मला वाटते नवरबा तिथं असेल. कुठं तो तिथे नाही तर कसे काय त्यांनी ladies- चेंजिंग करत असते. अरे तिथंच करते ते. नाही, तो घरात नाही, तो त्याच्या. नाही तिथंच करते. राशी ज्यूस आला. मी ऑरेंज ज्यूस पिणार आहे. करेल असेल ना पिणार. तर ज्यूस पिऊया, बघूया ज्यूस कसा आहे ते. ओ माय गॉड, ज्यूस 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 ज्यूस. थँक्यू. ज्यूस. व्हेरी टेस्टी. इकडे आलं ते. दादाला द्या. तो नको करेलाच आहे तो. पिणार आहे तुम्ही करेलाच? वाव. दाखवा लय कडू आहे. दाखवा. तू एक घोट पिऊन बघ. लय कडू आहे, लय लय. So beautiful, so elegant, that looking like the. स्टेजच्या खाली लपलाय. जा लवकर, स्टेजच्या खाली लपलाय. अरे काय झालं, भेटली का राशी? राशी भेटली का? गेलो की लवकर वर आणि वधू दोघांनाही शुभ्र वस्त्र परिधान करून स्टेजवर घेऊन येण्याची कृपा करावी. सो मंडळी, अनाउन्समेंट केल्याप्रमाणे नवऱ्या मुलाची एंट्री पाहू शकता तुम्ही. एकदम धूम धडाक्यात आणि एकदम गाण्याच्या सुरावरती झालेली आहे. हे पाहू शकता, वराची एंट्री झालेली आहे. नवऱ्या मुलीची म्हणजेच वधूची पण एंट्री तिच्या वडिलांबरोबर झालेली आहे. पाहू शकता, शुभ्र वस्त्र परिधान करून वधूची पण एंट्री झालेली आहे. तर आता थोड्याच वेळात लग्नाला सुरुवात होणार आहे. तर फायनली आता लग्न लागणार आहे. यांच्या नीतिनियमाने पालन करेल. आजपासून मी आयुष्यमाननी गौरी गणेश लगाडे
हिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. हे समस्त जणास जाहीर व्हावे. जय भीम. नमो बुद्धाय. मी तथागत भगवान बुद्ध आणि बौद्ध तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्षी ठेवून उपस्थित जनसमुदाय आणि बौद्धाचार्य यांच्यासमोर अशी प्रतिज्ञा करते की धार्मिक, सामाजिक आणि वैवाहिक जीवन यांच्या नित्यनियमाचे पालन करेल. आजपासून मी आयुष्यमान अमोल प्रभू गायकवाड यांचा पती म्हणून स्वीकार करते. हे समस्त जनास जाहीर व्हावे. जय भीम. नमो बुद्धाय. दोघांनी पण छान प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत एकदम खणखणीत आवाजामध्ये. इति विसंगत मनो जितवा मुनिंदो तंते दशा भवतु ते जय मंगल ठगाता ये चको दिन दिनी सरते मतंदी हेत्वाननेक विविधानि चुपदवानि मोक्षं सुखं अधिगमेया नरो सपय्यो नरो सपय्यो नरो सपय्यो. मंगलसूत्र या ठिकाणी सो मंडळी, फायनली लग्नाचा सोहळा पार पडला आहे ना. पाहू शकता तुम्ही, आम्ही आता उभे राहिलेलो आहोत लाईनमध्ये. ही लाईन आहे जेवणाची लाईन. तर लाईन बघू शकता की ती लांबपर्यंत आहे. तर आता मस्तपैकी आम्ही जेवणार आहे. तुम्हाला दाखवतो मेनू काय काय आहे लग्नाच्या जेवणामध्ये. तर व्हिडिओ कोणीही स्किप करू नका, पूर्ण पहा. अजून जर कोणी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक. मला पण तेवढं दिलं काय? ओके, तुम्हाला टिश्यू पेपर नाही दिलं आहे? घेतलं आहे आम्ही साईडला. आम्ही पुसून पण ठेवलं सगळं. ओके, व्हेरी गुड. यू आर सो चालाक ब्रो. तर बघूया आता मेनू काय काय आहे. सॅलडपासून सुरुवात. ओके, लोणच्यापासून सुरुवात. हे बघा लोणचं घ्या. त्याच्यानंतर सॅलड आहे. तर आपल्याला देणार आहे सॅलड. असंग दादा येऊ नको पापड आहे का चांगला? पापड थोडेसे तेलकट आहेत त्यामुळे पापड नाही घेतलं. माझ्या ताटात सगळं स्प्रेड झालं. म्हणून तर बोलून थोडं. वाव, नाही कशाला काय कपड्याला डागा लागल. किती वरती टाक ना बॉस. जराच द्या, जराच द्या, थोडा देऊ.
याच्यात टाक मिक्स टाक. वाव और डालो. चपाती हे आहे ना पुरे आहे ना कोणते त्यात लोक म्हणत होते चावल है टेबल के नीचे उधर त्यातच देऊ आता राईस वरती बस हे पण थोडं बस. तेरी बात ज्यादा बातें बुरी बात खाली में कंडोला लेकर खाली बात पूरी बात मोरी जोगी दी मेरी भीत किया तो साला मैंने तेरे में से मारा कोई खड़ा है खैर ना जाने ना क्या खड़ा है अंदर क्या जाने ना कैसे खड़ा है मत छोड़ ना तमीज दे मारे तमीज दे मारे कुछ है सदा में कमाल है तू भी गिद्दा दे चले रंग जमा दे उनकी धन सभी मतवा दे मुखड़े के दिल बन जावे शिकावा चांद में न जावे मुखड़े के दिल बन जावे शिकावा चांद में न जावे देखे तो वहाँ भी न जावे रूप सलोना तेरा छोड़ छोड़दा दुपट्टा तेरा मौजूदा 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 चले बाबा आता हिंदी गाणे आपले मराठी वाईब लाव जरा गौरी मांडवा खाली
गौरी हे दोन गाणे आपल्या मैत्रीसाठी. यारी जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली कर्जाला फिरणारी आई. हे लढायचं नाही आता फिरायचं नाही काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर क्षणात हाती प्रेमाने तर क्षणात होते चक्कर. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. मेरे पापा राजा सोने का दरवाजा रेलगाड़ी आई है ऊपर कौन बैठा है भैया राजा बैठा है नीचे गुलाब नाचो. सो मंडळी फायनली लग्न झालंय. हा फायनली झालं. सकाळी 10 वाजता आलो आम्ही. पोचलो आम्ही 12 वाजता. 12चं लग्न होतं. ते लग्न लागलं 3:30 वाजता आणि 3:30 वाजता लग्न लागून त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आता वाजलेत 5:30 आणि आम्ही वॉकिंग आपलं जे तपोवनचं मंदिर आहे तिथून आम्ही मेन रोडवरती वॉकिंग आलोय. इथून आम्ही रिक्षा पकडणार. रिक्षा पकडून आम्ही जाणार आहोत गोरेगाव स्टेशन. रिक्षा भेटली तर गोरेगाव स्टेशन. चला आता बघूया आपल्या रिक्षा भेटते का. चला तर मंडळी पाहू शकता तुम्ही माझ्या मागे मुंबईचं मेट्रो स्टेशन आहे बघा. मेट्रोचं काम चालू आहे मागे. हे मेट्रो स्टेशन आहे आरेतलं. आणि हे आपली गँग राशी आहे, असंग आहे, मी आहे, श्रुती आहे. तर आता आम्ही वाट बघतोय रिक्षाची. बघूया आम्हाला कोणती रिक्षा भेटते घरी जायला. म्हणजे थोडक्यात आम्ही पहिल्यांदा जाणार गोरेगाव स्टेशनला. बघूया आता स्टेशनला जाऊन तिथून आम्ही प्रयत्न करतो की डायरेक्ट पनवेलची ट्रेन पकडायचा. तर डायरेक्ट आम्ही पनवेलची ट्रेन पकडणार आहोत. 7ची आहे, 7 आणि 8ची पण आहे. प्रयत्न करू आता डायरेक्ट रिक्षा शोधूया. त्याच्यानंतर आपण भेटूया डायरेक्ट गोरेगाव स्टेशन. एक रिक्षा भरून पुढे गेले, बुक केलेली एक रिक्षा पुढे भरून गेले. आता दुसरी रिक्षा आम्ही शोधतोय.
चला गोरेगाव स्टेशन, कोणीतरी थांबा. गोरेगाव स्टेशन, आम्हाला गोरेगाव स्टेशन पर्यंत सोडा. गोरेगाव स्टेशन, गोरेगाव स्टेशन, गोरेगाव स्टेशन, गोरेगाव स्टेशन. कोणीतरी आम्हाला गोरेगाव स्टेशनला सोडा. चिल्ली पिल्ली आमच्या बरोबर, आमच्या बरोबर चिल्ली पिल्ले. गोरेगाव स्टेशन, गोरेगाव स्टेशन. आरेमध्ये आलो होतो. तपेश्वर महादेव मंदिर, लग्न होतं संध्याकाळचे 5:30. गोरेगाव स्टेशन, गोरेगाव स्टेशन. जाऊ दे, छोटी पोर आहेत या. चला रे चला, फायनली काका घेऊन चाललेत आपल्याला. गोरेगाव स्टेशन. धन्यवाद धन्यवाद. बाबाने ऐकलं पोरांचं मनातलं. चला बसून घ्या, चला पोरांनो बसून घ्या. फायनली बाबा घेऊन चाललेत गोरेगाव स्टेशनला आपल्याला. चला चला चला, आतमध्ये सरका जरा. पाय माझा खालीच आहे. फायनली आम्हाला रिक्षा भेटले. रिक्षावाले काका थांबले आमच्यासाठी. तर आता आम्ही आरेतून जाणार आहोत गोरेगाव स्टेशनला, ईस्टला. आपली ऑलरेडी एक रिक्षा तिथे जाऊन पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये आसंग गेलाय आणि आम्ही दादा गेला आणि माझी फॅमिली याची फॅमिली आहे याची. माझी फॅमिली बोक्या सातबंडीची फॅमिली पुढे गेली आणि आम्ही राहिलो मागे. तो आज थोड्या वेळासाठी तो माझ्या फॅमिलीचा हिस्सा आहे. हे बघा बोक्या सातबंडी दाखवा. बोक्या सातबंडी बघा. तर आम्ही चाललेलो आहोत आता गोरेगाव स्टेशन. चला. तर मंडळी, जबरदस्त असं ट्रॅफिक आहे टुवर्ड्स गोरेगाव स्टेशन. आजचा व्लॉग इथेच संपवतो. तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा लग्नाचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नवीन व्लॉगमध्ये लवकरच.